जप केल्यानंतर आयुष्यात बदल लगेच का दिसत नाही? जर मी तुम्हाला सांगितलं, की रोज जप करूनही अनेक लोकांना त्याचा फायदा दिसत नाही किंवा होत नाही तर? चूक मंत्रात नसते, चूक देवातही नसते. चूक असते आपल्या अपेक्षांमध्ये. कारण जप म्हणजे देवाकडे फक्त काहीतरी मागणं नाही आणि जप म्हणजे एका रात्रीत चमत्कार घडवणारी जादूही नाही. मग लाखो लोक रोज जप का करतात? आणि जपाचं खरं फळ नेमकं कधी आणि कसं मिळतं? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण उत्तर समजलं तर जपाकडे, आपण जो जप करत असतो त्याकडे पाहण्याची तुमची जी दृष्टी आहे ती कायमची बदलून जाणार आहे. आता एक छोटासा प्रसंग बघूया. समजा एका शेतकऱ्याने अतिशय उत्तम दर्जेचं बी विकत घेतलं. त्याने योग्य वेळी ते बी जमिनीत पेरलं. दुसऱ्या दिवशी तो उत्साहाने सकाळी शेतात गेला. पण काहीच उगवलं नव्हतं. जसं बी पेरलं होतं त्या मातीमध्ये ती माती अगदी तशीच दिसत होती. मग तिसऱ्या दिवशी तो गेला, तरीही माती तशीच, काहीच दिसत नव्हतं. 8 दिवस झाले, तरीही जमीन, माती तशीच्या तशीच दिसत होती. तो वैतागला आणि म्हणाला, "हे जे पेरलेलं बी आहे, ते बीच खोटं आहे." आणि रागाच्या भरात त्याने पुन्हा शेत नांगरून टाकलं. पूर्ण शेत त्याने माती उकरून टाकली, नांगरून टाकलं. पण त्याच गावातल्या दुसऱ्या शेतकऱ्यानेही तेच, जे त्यांनी घेतलं होतं तेच बी घेतलं आणि पेरलं. फरक एवढाच, की तो रोज पाणी घालायचा. म्हणजे तो रोज पाणी घालत राहिला. त्याने पेशन्स ठेवला, संयम ठेवला आणि काही दिवसांनी त्याच शेतामध्ये हिरवंगार पीक डोलू लागलं. आता आपण बघूया जपाचं खरं स्वरूप. आपणही अनेकदा हाच प्रकार करतो. आज जप सुरू केला, 2 दिवस झाले, आता 1-2 आठवडे झाले, आता 1 महिना झाला आणि आपण म्हणतो, जप तर केला, इतके दिवस झाले, आठवडे झाले, महिना झाला, पण काहीच फरक पडत नाही. पण जप म्हणजे कुठलं एखादं जे आपण बटन असतं आपलं दिव्याचं ते दाबतो तसं बटन नाही आणि लगेच परिणाम मिळाला असं नसतं. जप म्हणजे एक बीज आहे. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो. झाड मोठं व्हायला वेळ लागतो आणि त्या झाडाला फळ लागायला तर त्याहून अधिक वेळ लागतो. तसंच जपाचं आहे. तो कधी तुमचं नशीब बदलत नाही. तो तुमचं मन बदलायला सुरुवात करतो. आता आपण बघू बदल कुठे सुरू होतो. रोज श्रद्धेने जप केला की सर्वात आधी आपलं जे मन आहे ते शांत होऊ लागतं. चिंता, जी आपल्याला रोज चिंता सतावत असते, ती चिंता थोडी थोडी कमी होते. रागावर नियंत्रण येऊ लागतं आणि जे निगेटिव्ह नकारात्मक विचारांची जी पकड असते ती सैल होऊ लागते. निगेटिव्ह विचार आपल्या मनातनं हळूहळू जायला लागतात. पूर्वी जिथे प्रत्येक गोष्टीला आपण घाबरायचो, खूप विचार करायचो, तिथे आता धीराने एकदम स्ट्रॉंगपणे आपण निर्णय घ्यायला लागतो आणि इथेच जपाचं खरं सामर्थ्य आपल्याला दिसायला लागतं. तो बाहेरचं जग बदलण्याआधी तुमच्या आतलं जग बदलतो. विचार बदलतात, विचारांमधून निर्णय बदलतात, निर्णयामधून कर्म बदलतात आणि कर्म बदलले की प्रारब्धाची दिशा बदलायला सुरुवात होते. आता एक सुंदर उदाहरण बघूया. एक लोखंडाचा साधा तुकडा एका क्षणासाठी किंवा काही वेळासाठी तुम्ही मॅग्नेट जवळ ठेवला तर काहीच होत नाही. पण तोच तुकडा जर तुम्ही सारखा वारंवार मॅग्नेटच्या जवळ ठेवत राहिले तर एक दिवस तो तुकडा
स्वतःही मॅग्नेट बनतो. जपही असाच असतो. तो एका दिवसात चमत्कार करत नाही, पण हळूहळू तुमच्या मनामध्ये श्रद्धा, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आणि ही शक्ती आयुष्य बदलायला सुरुवात करते. आता आपण जाऊया सर्वात मोठ्या चुकीकडे. आता चूक म्हणजे काय आणि कोणती? आज अनेक लोक जप करतच असतात, पण प्रत्येक जपानंतर परिणाम मोजायला बसतात. आज काय मिळालं? माझं काम झालं असेल का? किंवा माझ्याकडे आता पैसा येईल का? किंवा आला असेल का? पण जप हा व्यवहार नाही. तो ईश्वराशी केलेला सौदाही नाही. जप म्हणजे स्वतःला दररोज थोडं थोडं अधिक शुद्ध करणं आहे. जसं आपण रोज अंघोळ केली की शरीर स्वच्छ होतं, तसंच रोज जप केला की मन स्वच्छ होतं. आणि जेव्हा मन स्वच्छ होतं, तेव्हा योग्य विचार येतात, योग्य निर्णय होतात आणि योग्य कर्म घडायला सुरुवात होते. म्हणून जर तुम्ही रोज जप करत असाल आणि अजूनही म्हणत असाल की माझ्या आयुष्यात काहीच बदल झालेला दिसत नाही, तर एकदा स्वतःला हे प्रश्न विचारा. माझा राग कमी झाला आहे का? माझी भीती जी मला आधी खूप जाणवायची, वाटायची, ती कमी झाली आहे का? माझ्या मनात श्रद्धा वाढली आहे का? कारण जिथे मन बदलायला सुरुवात होते, तिथूनच तिथूनच नशीब बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, जपाचं खरं फळ आपल्या डोळ्यांना दिसण्याआधी आपल्या मनाला ते जाणवत असतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. कदाचित आज हा संदेश एखाद्याची श्रद्धा पुन्हा जागवेल.